आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. जेव्हा भगवान राम लंकेत काय चालले होते, सीतामाईला आणायला चालले होते, तेव्हा भगवान रामाने माणसाला कोण नसून दिलं, वानराला नसून दिलं. सांगा काय दिलं नसेल? लंका कशाची येते? माणसाला सोनं दिसल्यावर काय करतात माणसं? तिकडे आहे की नाही, माणसाने काय केलं असतं? रामाला दिलं असतं सोनं, चालला रावणाची काय केलं असतं? रावणाची गेली असते की नाही? आपल्या माणसं कशी लगेच धर्म बदलतात. एक वेळेस काय झालं, भगवान रामाने कोणाला पाठवले? हनुमानाला सीतामाया बघायला पाठवलं की नाही? पाठवलं. तेव्हा मग आपल्या गुरुजीने फक्त एवढं सांगितलं, हे एकच वाल झाला, कोण झाडे एकच वाल झाडते, कोणी दुसरे घेतात की नाही झाडाला, खराब दिसला तर. तसं गेले दर्शनाला गेले, तिथं बघितलं. आता तुम्हाला माहिती आहे भगवान हनुमान कोणाचा अवतार आहे? कोणाचा अवतार आहे? विष्णूचा नाही, महादेवाचा अवतार आहे. भगवान राम कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. तेव्हा भगवान हनुमानजी कुठे गेलते? लंकेत गेलते. लंकेत भूक लागली. आता तुम्हाला माहिती आहे लंकेत किती खायला होतं? काय खायला गेलं, खाल्लं गेलं. रावणाच्या सैनिकांनी त्याला बघितलं, पकडलं. आता पकडलं, कुठं नेलं असेल? महलात नेलं तर आता दारावर आणलं तर किती अंदाजे किती लागले असतील? हनुमानजीला वळायला किती माणसं लागली असतील? 100 नाही, 50, 200, 300 किती माणसं बोलत तरी जागा हल्ले का? एक पाय टाकलं पुरं राऊंड डायरेक्ट खाली. कुठून? मला जेवण सिंहासनाला कुठे पडला? खाली पडला. एका पायावर फक्त एवढं रामनामात ताकद आहे. काय ताकद आहे? रामनामात. आता शब्दाला आग लावली. आता लंका जाळ्याची म्हटली. आपण पिक्चरामध्ये फक्त एवढे बघितले की हनुमानजीने फक्त लंकेला आग लावून दिली, लंका भस्म झाली. लंका खरंच भस्म कशी काय झाली माहिती आहे कोणाला? तेव्हा एक वेळेस काय झालं, शनिदेव हे लंकेत रावणाने बांधून ठेवलं होतं. आता भगवान हनुमानजीनं लंका जाळली. हनुमानजीनं जाळली. सोनं जळते कधी? कोणी बघितलं जळताना? काळं झालं काय चमकते, चमचमते. मग सोनं चमकू राहिलं. मग हनुमानजीला हे पडलं.